नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात होणार सर्वात मोठा भूकंप। गिरीश महाजन यांचा नेमका दावा काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्याअगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गटाच्या जोरदार हालचाली घडत आहेत। देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागा वाटपासाठी बैठका सुरूच आहेत। दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गटातही जोरदार हालचाली घडत आहेत आणि असं असताना आता भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे। गिरीश महाजन यांनी आज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना याबाबत भाष्य केलं। बघा, निवडणुकीच्या आधीच होईल, आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय घडतंय म्हणून, पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसात मोठे राजकीय भूकंप घडून आणले जातील आणि हे आपल्याला बघायला मिळतील असं गिरीश महाजन यांनी म्हटले आहे।